सगळं माझ्या चुकीमुळे झालं. मी यांच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं. माझं लक्ष नव्हतं म्हणूनच असं झालं. आजी अहो, असं काय बोलायलाय तुम्ही? असं खरंच काही नाही. तुम्ही कशा पायी स्वतःला दोष द्यायला लागलाय? यात तुमची काहीच चूक नाही, खरं कुणाचीच नाही. अगं बघ ना, एवढा सगळा छान झाला कार्यक्रम आणि शेवटी असं व्हावं. मला तर वाटलं या कार्यक्रमाला कुणाशी तरी नजर लागली. तुझ्या हाताला पण केवढं भाजलं ना. राधाताई, जरा ते सामान आणा बरं. जरा थांबा. आजी अहो, हे तू इतकं सगळं सुंदर घडवून आणलंस, एवढा आनंद आणलास या घरामध्ये, पण शेवटी तुझ्या हाताला लागलं. माझ्या मनात आलं तुलाच तर कोणाची दृष्ट लागली नाही ना, म्हणून मला तुझी दृष्ट काढायची. अहो कमळी, माझ्या मनाला बरं वाटेल. चालेल ना? हो, असं काय विचारताय? तुम्हाच ते बरं वाटेल ना? मग करा. कमळी, तुझ्यामुळे माझ्या बाबांचा जीव वाचला बघ. तुझे आभार कसे मानू हेच समजत नाही आम्हाला. खरंच खुश राहा बाळा. जिथे जाशील तिथे आनंद भरत असतेस बघ. अशीच राहा. आजी, आज लई दिवसातनं कुणीतरी माझी नजर काढली बघा. गावाकडे असताना आई माझी नजर काढायची. म्हणजे आमच्या गावात कुठला कार्यक्रम असू द्या, नाहीतर माझा शाळेतला कार्यक्रम, मी तयार होऊन बाहेर जायचो की नाही, घरात परत आल्यावर दाराच्या आत पाऊल टाकायच्या आधीच ती उभी असायची बघा नजर काढायला. हो ना? मग आता तुझ्या आईची परंपरा इथे मी चालू ठेवीन. तुला कधी कुणाची नजर लागू देणार नाही का? कमेंट मिळाला तर ना मी येतो. या. बाय आजी. ये बाय नाही. काका.